काही दिवसांआधी राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली। त्यांनी पत्रकारांसमोर जे मांडलं ते साधं सरळ आणि सोपं नव्हतं, कारण त्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ माजली। त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातील मतदार याद्यांमध्ये तब्बल 40 लाख मतदारांची नावे ही बनावट आहेत। काही नावे तर 2-2 राज्यांच्या यादीत दिसतात। त्यांनी उदाहरण दिलं आदित्य श्रीवास्तव आणि विशाल सिंग हे मतदार लखनौ आणि वाराणसीच्या यादीत नसून कर्नाटकच्या यादीत दिसतात। त्यांच्या म्हणण्यानुसार हा एक क्रॉस स्टेट वोट फ्रॉडचा प्रकार असून निवडणूक आयोगाने भाजपशी संधान बांधून देशात वोट चोरी केली आहे। या घटनेनंतर काँग्रेसकडून वोट चोरी कॅम्पेनच्या स्वरूपात पुढे आंदोलने करण्यात आली। मुंबई, दिल्ली आणि इतर ठिकाणी रॅली आणि लोकांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आल्या। 300हून अधिक खासदारांनी एकत्र येत निवडणूक आयोगाच्या ऑफिस समोर आंदोलन केलं आणि एकच गदारोळ माजला। निवडणूक आयोगाने राहुल गांधींना घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी आणि संपूर्ण देशाची क्षमा मागण्याचा देखील आग्रह व्यक्त केला। पण त्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतोय की खरंच वोट चोरी शक्य आहे का? खरंच एक व्यक्ती अनेक वेळा मतदान करू शकते का? राहुल गांधींनी जे आरोप केलेत ते खरंच खरे आहेत का? यांसारखे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आलेत। नमस्कार, मी विशाल आणि आज आपण राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या गंभीर आरोपांबद्दल बोलणार आहोत आणि जाणून घेऊ की खरंच वोट चोरी करता येते का आणि येते तर ती कशी। चला तर मग विषयाला सुरुवात करू। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा विषय आपल्या लोकशाहीचा आणि आपल्या भविष्याचा आहे, म्हणून विषय आपलाच आहे। लोकशाही एक असा शब्द जरी ऐकला तरी डोळ्यासमोर येतात मुक्त निवडणुका, स्वातंत्र्य आणि जनतेचे सरकार ही भावना। पण काय होईल जर तुम्ही मत देऊन आलात आणि काही दिवसांनी समजलं की ते मत तुमचं नव्हतंच? काय होईल जर लोकशाहीच्या सगळ्यात पवित्र प्रक्रियेलाच कुणीतरी गुपचूप हात घातला असेल? भारताची निवडणूक प्रक्रिया जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही प्रक्रियेपैकी एक आहे। जवळजवळ 90 कोटी मतदार हा एक प्रचंड मोठा आकडा आहे। पण इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान होत असताना ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवणं किती कठीण आहे हे कल्पना करा। आपण वोट चोरी म्हटलं की लगेच मनात येतं कोणीतरी ईव्हीएम मध्ये छेडछाड केली असेल, पण खरं सांगायचं तर मत चोरलं जाण्याच्या पद्धती ईव्हीएमच्या बटनापलीकडे खूप आहेत। भारतामध्ये निवडणुका पारदर्शक होण्यासाठी इलेक्शन कमिशनने ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट व सीसीटीव्ही मॉनिटरिंग आणि बूथ लेवल ऑफिसर यांच्यासारख्या पद्धती वापरल्या। ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता तांत्रिकदृष्ट्या खूप कमी आहे असं अधिकृतपणे सांगितलं जातं, कारण त्या इंटरनेटला जोडलेल्या नसतात आणि एकदम बंद प्रणालीमध्ये चालतात। पण मग प्रश्न येतो की मशीन सुरक्षित असतील तर लोक वोट चोरीचं बोलतात कशासाठी? इथेच खरी गोष्ट सुरू होते। बॅलेट पेपरच्या काळात वोट रिगिंग म्हणजे मोठ्या प्रमाणावर बूथ कॅप्चरिंग, धमकावणं आणि मतपेट्या बदलणं हे सगळं ऐकायला मिळायचं। पण ईव्हीएम आल्यानंतर ही चित्र बदलली। पण आता चर्चा वेगळ्या स्तरावर गेली। इलेक्ट्रॉनिक मॅन्युप्युलेशनचा संशय आणि मतदार यादी मॅन्युप्युलेशनचं वास्तव। तांत्रिक पातळीवर ईव्हीएम हॅकिंगची शक्यता कमी मानली जाते, पण वोट चोरी ही फक्त मशीनमध्ये घुसूनच होत नाही, तर वास्तवात अनेक पद्धती असतात। जसं की मतदार यादीतून नाव गायब करणे। लोक मतदानाच्या दिवशी बूथवर पोहोचतात पण त्यांना त्यांचं नावच सापडत नाही। फेक वोटिंग म्हणजे एखाद्याने आधीच दुसऱ्याच्या नावाने मत देणं। बूथ कॅप्चरिंग म्हणजे काही ठिकाणी काही भागामध्ये अजूनही गुंडगिरीने बूथ काबीज केले जातात। वोट सपरेशन म्हणजे मुद्दाम मतदान केंद्र लांब ठेवणे, रांगा वाढवणे, सुविधा न देणे जेणेकरून काही गट मतदानच करू नयेत। मल्टिपल आयडी म्हणजे एकाच व्यक्तीच्या नावाने वेगवेगळे वोटर आयडी असणे, म्हणजे एक व्यक्ती अनेक वेळा अनेक ठिकाणी मतदान करू शकते। या सगळ्यावरून एकच गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे वोट चोरी शक्य आहे। तज्ज्ञांच्या मतानुसारही मतचोरी शक्य आहे, पण त्यासाठी मोठं प्रशासनिक संगनमत आणि तांत्रिक ज्ञान लागतं। बनावट नावे जोडणं, डुप्लिकेट मतदार तयार करणं किंवा पोस्टल बॅलेटचा गैरवापर करणं। पण ह्या सगळ्या गोष्टीला केवळ काही व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण यंत्रणेचं पाठबळ लागेल। हे एकाच पक्षासाठी होणं अशक्य नाही, पण ते सिद्ध करणं अत्यंत कठीण आहे। तंत्रज्ञानाने मतदान सोपं केलं, पण समोर उभे केलेत अनेक प्रश्न। हॅकिंग असो वा मतदार याद्यातील फेरफार, पारदर्शकता, जनजागृती आणि जबाबदारी हीच गरज आहे। कारण मतदानाचा दिवस संपल्यावर निकाल फक्त एका पक्षाचा नसतो, तर तो तुमचं, आमचं, संपूर्ण देशाचं भविष्य ठरवत असतो। पण राहुल गांधींनी केलेल्या आरोपाचे लोकशाहीवर काय परिणाम होतील? जर हे आरोप खरे असतील आणि जर ते सिद्ध झाले तर हा लोकशाहीच्या मुळावर घातलेला सगळ्यात मोठा घाव असेल। मतदारांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबद्दलचा विश्वास ढळेल। पण जर हे आरोप खोटे ठरले तर हे निवडणूक आयोगासारख्या संस्थेबद्दल अनावश्यक शंका निर्माण करून लोकांच्या विश्वासाला तितकंच नुकसान पोहोचवतील। हेही तितकंच खरं। शेवटी सत्य काही असो, एक गोष्ट नक्की आहे, मतदार यादी पारदर्शक ठेवणं, मतदानाच्या दिवशीचं फुटेज जतन करणं आणि स्वतंत्र ऑडिट करणं आवश्यक आहे। लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुकीचा निकाल फक्त मतपेटीत टाकलेल्या कागदावर किंवा मशीनच्या दाबलेल्या बटनावर नाही, तर त्या प्रक्रियेवरचा असलेला लोकांचा विश्वास यावर ठरतो। आणि तो विश्वास जर का ढासळला तर लोकशाही फक्त कागदावर उरेल, कारण लोकशाहीची ताकद विश्वासावर टिकते। मतदाराला जर वाटलं की त्याच्या मताचा काही उपयोग नाही तर लोकशाही कमकुवत होते। मत हेच सामान्य जनतेचं मोठं हत्यार आहे आणि त्याची सुरक्षा ही कोणत्याही पक्षापेक्षा मोठी जबाबदारी आहे। तर मंडळी, तुमचं या सगळ्याबद्दल काय मत आहे? तुम्हालाही वाटतं का की खरंच वोट चोरी झाली असेल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण शेवटी विषय आपलाच आहे।